जिला परिषद माध्यमिक शिक्षक संघ की ओर से राज्यव्यापी एक दिवसीय धरना आंदोलन किया गया। किस संदर्भ में यह आंदोलन किया गया, देखते हैं इस खबर में। जिला परिषद माध्यमिक शिक्षक संघ की ओर से विविध मांगों को लेकर राज्यव्यापी एक दिवसीय धरना आंदोलन जिला परिषद के सामने किया गया। इस दौरान आंदोलनकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। तो आइए सुनते हैं जिला परिषद माध्यमिक शिक्षक संघ के जिलाध्यक्ष विजय तोड़ासे ने आंदोलन दौरान रखी गई मांगों को स्पष्ट करते हुए क्या जानकारी दी। विजय तोड़ासे, जिलाध्यक्ष जिला परिषद माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर शाखा, आज या ठिकाणी राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। आमच्या मागण्या म्हणजे सर्व जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी 92 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 46 पदे रिक्त आहेत माध्यमिक शिक्षकांची। त्याचप्रमाणे 2022 आणि 2016 मध्ये जो शालेय शिक्षण विभागाने जी.आर. काढला तो रद्द करावा, कारण यामुळे माध्यमिक शिक्षकांना वर्ग 1 ची पद जी आहेत प्रमोशन मिळत होती ती या नियमामुळे बाधित होत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध समस्या जिल्हा पातळीवरच्या आहेत, त्यामध्ये रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत। या ठिकाणी मागच्या 2 वर्षापासून तासिका तत्वावरील शिक्षक भरल्या जात आहेत, परंतु मागच्या 7 महिन्यापासून त्यांचं मानधन सुद्धा त्यांना मिळालेलं नाही आणि सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही आहेत। त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक शाळांमध्ये या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे राईट टू एज्युकेशन हे जे शासन म्हणतो त्याच्यावरती बाधा निर्माण झालेली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ यावर लक्ष घालावं आणि आमच्या समस्या सोडवाव्यात याकरिता या ठिकाणी हे आंदोलन आहे। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।